यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। धाराशिवमधील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत लुटला कोटींचा मुद्देमाल। घटना सीसीटीव्हीत कैद। लातूरमधल्या सिंदाला इथल्या कला केंद्राच्या आवारातील गाड्यांची 2 पोलिसांकडून तोडफोड। पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर। कोल्हापूरमध्ये फुटबॉल सामन्यावेळेला झालेल्या राड्या प्रकरणी 25 जणांवर गुन्हे दाखल। पीटीएम विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ सामन्यावेळेला मैदानात खेळाडू आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थक भिडले। पोलिसांचा लाठीचार्ज। जळगावच्या भुसावळमध्ये कांद्याला फक्त 3 रुपये किलो भाव। शेतकऱ्यांची घोर निराशा। लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत। नाताळ नववर्षानिमित्त रेल्वे एसटीचं आरक्षण फुल। मागणी वाढल्यानं खासगी ट्रॅव्हलच्या गाड्यांचे दर देखील वाढले। सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी। 5 किलोमीटर लांबपर्यंत विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन। वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची खंडाळ्याला पसंती। लोणावळ्यामधून जाणाऱ्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। कुमार चौक ते डीवायएसपी कार्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा। साईनगरीमध्ये सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची अलोट गर्दी। साईबाबा संस्थानकडूनही भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दर्शनासाठी विशेष नियोजन। तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं होणार। नाताळ आणि नववर्ष सुट्टीनिमित्त गर्दीच्या अनुषंगानं मंदिर संस्थानचा निर्णय।